की पॅशन सलॉन्समध्ये किंवा आमच्या सलॉनमध्ये नेमकी कुठली फेशियल्स आहेत आणि त्याचा काय यूज होतो. आजचा जे आपण फेशियल डिस्कस करणार आहोत दॅट इज बेसिकली अ प्रीमियम रेंज फेशियल. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ पॅशन सलॉन्स अँड मेकअप स्टुडिओ आणि डिरेक्टर ऑफ पॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आपण सध्या फेशियल्सवरती बोलतोय. सध्या मागच्या बऱ्याचशा एपिसोडमध्ये वेगवेगळे फेशियल्स आपण डिस्कस करतोय की पॅशन सलॉन्समध्ये किंवा आमच्या सलॉनमध्ये नेमकी कुठली फेशियल्स आहेत आणि त्याचा काय यूज होतो, कोणासाठी वापरायला पाहिजे, कोणी यूज करायला पाहिजे, त्याचा काय रिझल्ट मिळतो, ते सगळं आपण त्या फेशियलमध्ये डिस्कस करतोय. आजचं जे आपण फेशियल डिस्कस करणार आहोत दॅट इज बेसिकली अ प्रीमियम रेंज फेशियल. आपण लोटसच्या प्रिझर्वेटाबद्दल बोलतोय. प्रिझर्वेटा हा पूर्णपणे फ्रूट फेशियलची रेंज आहे, आपण असं म्हणूया. प्युअरली फ्रूटच्या पल्पपासून किंवा मरमल्डपासून ते फेशियल आज त्यांनी इन्व्हेंट केलेले आहेत. आज फेशियल करताना सुद्धा आम्हाला खूप मजा येते. क्लायंटला फेशियल करून घेताना सुद्धा खूप मजा येते, कारण लिटरली फ्रूटचा पल्प आम्ही त्याच्यामध्ये जो आहे त्याच्यामध्ये आम्ही तो यूज करून जे फेशियल करतो म्हणजे रिझल्ट अमेझिंग मिळतो. फ्रूटचा पल्प त्यांनी यूज करण्याचं कारण असं आहे की जे फ्रुट्समधले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते प्रॉपरली त्या स्किनमध्ये इंड्यूस होतात आणि त्याचा रिझल्ट क्लायंटला खूप म्हणजे खूप अमेझिंग मिळतो. ऑफकोर्स क्रीम्स आणि हे पण यूज होते, त्याच्यामध्ये आपण ॲड करतो त्या पल्पमध्ये, पण क्लेन्झिंगपासून ते फेस पॅकपर्यंत पूर्णपणे फ्रूट्सचा पल्प यूज केला जातो. आता आजचं जे फेशियल आहे दॅट इज अ स्पेशल फेशियल ऑफ प्रिझर्वेटा मी असं म्हणेन, कारण दिस इज अ रेडियन्स फेशियल. म्हणजे हे स्किनला रेडियन्स खूप चांगल्यापैकी देतो. जनरली ब्रायडलसाठी यूज केलं जातं, ग्रूमसाठी यूज केलं जातं किंवा कुठल्याही फंक्शन्स आहेत, पार्टीज आहेत, तुम्हाला स्किनवरती खूप चांगला ग्लो हवा आहे तर दिस इज वन ऑफ द बेस्ट फेशियल की वायनो ग्रेप्सचं फेशियल. आज वायनो ग्रेप्स यूज करून आज फेशियल हे केलं जातं. ह्याच्यामध्ये ग्रेप्सचे सगळे इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये आहेत, त्यामुळे रिझल्ट्स पण खूप चांगले मिळतात. स्किनला एक रेडियन्स इफेक्ट चांगला मिळतो, स्किनला लाईटनिंग इफेक्ट बऱ्यापैकी चांगला मिळतो. त्याच्यामुळे क्लायंट्स आर व्हेरी हॅपी विथ द फेशियल. म्हणजे मेन म्हणजे कसं आहे की कुठल्याही फेशियलनंतर ग्लो येणं अपेक्षित आहे. जर ग्लो आला क्लायंटला तर तुम्हाला रिझल्ट चांगला मिळतो आणि रिझल्ट चांगला मिळतोपेक्षा तरच क्लायंट्स आर बेसिकली हॅपी. आज जर नुसतंच फेशियल केलं आहे, स्किनला रिझल्ट बाकी सगळा चांगला मिळतोय, पण जर ग्लोच येत नसेल तर त्या फेशियलला काय अर्थ नसतो. त्यामुळे पण ह्या फेशियल काय बाकीच्या सगळ्याच फेशियलला आमच्या ग्लो तर येणारच आहे, पण ह्या फेशियलला स्पेशली तुम्हाला ग्लो अप्रतिम म्हणजे अप्रतिम मिळतो. आणि व्हायनोग्रेप फेशियल किंवा आज प्रिझर्वेटाच्या फेशियलची स्पेशालिटी असं आहे की ह्याच्याबरोबर जर तुम्ही मशीन्स यूज केले, मग एक्झाम्पल गॅल्व्हनिक आहे किंवा हाय फ्रिक्वेन्सी आहे किंवा हायड्रा फेशियल, जरी हायड्रा मशीन यूज केलं तरीसुद्धा अप्रतिम म्हणजे खूप जास्ती प्रमाणामध्ये रिझल्ट तुम्हाला चांगला मिळतो. ह्या फेशियलमध्ये हायड्रेशन ऑलरेडी आहेतच, पण अलॉंग विथ दॅट मशिनरी जर यूज केलं तर त्याच्यामध्ये रिझल्ट लाँग टर्म करता राहतो, प्लस तुम्हाला रिझल्ट अजून चांगला मिळतो. त्याच्यामुळे ज्याला कोणाला रेडियन्स हवा आहे, रेडियन्स ग्लो हवा आहे फेशियलला, ज्यांच्याकडे कोणाकडे कार्यक्रम आहे, त्यांनी हे फेशियल डेफिनेटली करा. तुम्हाला रिझल्ट खूप म्हणजे खूप चांगल्या लेवलवरती मिळेल. आणि असेच तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ह्याचे नोटिफिकेशन्स रेग्युलरली येत जातील. माझ्या इंस्टाग्राम आयडीचं सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलं आहे, तर त्याला पण नक्की फॉलो करा, म्हणजे तुम्हाला ह्यातले छोटे व्हिडिओज पण तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. थँक्यू व्हेरी मच.